सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने मागील 2 दिवसापासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विविध प्रकारच्या सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतल्या जात आहेत। त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या कार्यालयीन कामकाजाचा फज्जा उडाला असून या सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेकरिता लाखो रुपयांची उधळण झाली असल्याने जिल्हा परिषदेच्या आवारात एकच मोठी चर्चा होत आहे। जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याचे मंत्रालय, त्यामुळे अनेक कामांसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेकडो नागरिक येथे येत असतात। त्या नागरिकांच्या कामाचा निपटारा या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या गलबल्यात होऊ शकला नाही। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून सर्व प्रमुख अधिकारी या सांस्कृतिक महोत्सवात अडकल्याने सामान्य माणसांच्या कामाला वालीच नव्हता। रिकाम्या टेबलांनीच जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांचे स्वागत झाले। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या हस्ते करण्यात आले। उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, सांस्कृतिक समितीचे प्रमुख तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, सुनील कटकूर, कृषी अधिकारी वाघमोरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच नाट्य परिषदेचे प्रशांत बडवे आदींच्या उपस्थितीत या दमदार कार्यक्रमास सुरुवात झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांनी केले। म्हणजे जवळपास मुख्य असे सारे अधिकारी या कार्यक्रमात व्यस्त होते। सामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यापेक्षा हा कार्यक्रमच आज चर्चेचा विषय ठरला। कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्या मैं हूं डॉन, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या आरंभ प्रचंड है व कार्यकारी अधिकारी नरेंद्र खराडे यांच्या मेरी स्वप्नों की रानी या गीतावर एक साथ कर्मचारी व सर्व विभाग प्रमुख यांची पाऊले थिरकली। त्यांच्या गाण्यावर थिरकणाऱ्या एकाही कर्मचाऱ्याला आपल्या कामाची आठवण येऊ नये, किंबहुना तशी आठवण कोण्याही वरिष्ठांनी न देणे ही असंवेदनशीलता असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर मान्य केले।